कन्नड नगर परिषद निवडणूक संदर्भातील पात्र आणि अपात्र उमेदवारांची महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। सहाय्यक निवडणूक अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार नामनिर्देशन फॉर्म नगरसेवक पदासाठी 193 अर्ज प्राप्त झाले होते। त्यामधून 47 अर्ज हे पास झालेत। तसेच नगराध्यक्ष पदासाठी आलेले 6 अर्ज हे स्वीकृत झाले असून नगराध्यक्ष पदासाठी 6 पैकी 6 उमेदवार हे पात्र ठरलेत। अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ही 21 तारीख असणार असून पुढील निवडणूक कार्यक्रमासंदर्भातील सविस्तर माहिती यावेळी सहाय्यक निवडणूक अधिकारी लांडे सर यांनी दिली आहे। कन्नड शहरातील सर्व मतदारांना मी कन्नड नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025च्या निमित्तानं आवाहन करतो की आपण दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजी मोठ्या संख्येने मतदान केंद्रावर उपस्थित राहून मतदान करायचं आहे आणि आपला हक्क बजावायचा आहे। धन्यवाद। आपण प्रभागातील शक्यतोवर प्रभागातील शाळा या ठिकाणी मतदान केंद्र म्हणून निवडलेले आहे, परंतु ज्या ठिकाणी शाळा नाही ज्या प्रभागात या ठिकाणी शेजारच्या प्रभागातील किंवा लगतची शाळा आपण बूथ मतदान केंद्र म्हणून घेतलेली आहे। त्या ठिकाणी आपण अपंग किंवा याच्या दिव्यांग व्यक्तींसाठी आपण रॅम्पची व्यवस्था करणार आहोत। आवश्यक ठिकाणी व्हीलचेअरची पण सुविधा देणार आहोत। त्याचबरोबर त्या ठिकाणी एक फिरते मेडिकल पथक वैद्यकीय अधिकारी यांच्या निगराणीखाली ते शहरामध्ये वेगवेगळ्या बूथला भेटी देणार आहे। त्याचबरोबर शाळेतली एक रूम आपण त्याच ठिकाणी हिरकणी कक्ष किंवा स्तनदा माता किंवा महिलांसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्यांना रांगेमध्ये उभा राहायला त्रास होईल अशांसाठी पण एक रूम आपण त्या ठिकाणी व्यवस्था करणार आहोत। त्याचबरोबर आपले जे मतदान अधिकारी असणार आहेत त्या पोलिंग बूथवरचे त्यांच्या मशीनला काही प्रॉब्लेम झाला किंवा त्यांच्या याच्यासाठी एक अतिरिक्त राखीव पथक त्या आपण एका शाळेवर ठेवणार आहोत। त्याच्यामध्ये मास्टर ट्रेनर असतील ITIचे, त्याचबरोबर त्यांचे मदतनीस असतील आणि त्यांच्याकडे आपण बंदोबस्तासह रिझर्व्ह मशीन। कन्नड शहरातील सर्व मतदारांना मी कन्नड नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025च्या निमित्तानं आवाहन करतो की आपण दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजी मोठ्या संख्येने मतदान केंद्रावर उपस्थित राहून मतदान करायचं आहे आणि आपला हक्क बजावायचा आहे। धन्यवाद। प्रतिनिधी रवींद्र खरात, NTV न्यूज मराठी, कन्नड, छत्रपती संभाजीनगर।